हॅलो स्टुडंट, आपल्या ॲग्री एमपीएससीच्या पूर्वपरीक्षेला ॲग्री आणि फॉरेस्ट एमपीएससीच्या पूर्वपरीक्षेला जवळपास 18 दिवस बाकी आहेत. आजचा व्हिडिओ मी 12 तारखेला रेकॉर्ड करतोय, म्हणजे जवळपास तुमच्याकडे 18 दिवसाचा कालावधी आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची ह्या स्टेजला जी आहे, काय करू काय नाही, हे वाचू ते वाचू, ठीक आहे, कशामधनं हे करू, बऱ्याचशी जम्बलिंग होती. आणि आपण स्टेप बाय स्टेप एका 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 व्हिडिओमध्ये आपण बघतोय की बाबा कशा पद्धतीने आपल्याला हे सगळं चांगले मार्क्स स्कोअर करता येतील. आजच्या याच्यामधला आजचा जो माझा भाग आहे तुमच्यासोबत संवाद साधायचा तो हा आहे की तुमचे जे काही हे शेवटचे 18 दिवस बाकी आहेत, तर ह्या 18 दिवसामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे जेणेकरून तुमचा स्कोर येईल. मी सध्या तुमची कंडिशन समजू शकतो एवढं मात्र शुअर शॉट धरून चाला की सध्या तुमची काय जम्बलिंग होती हे मला माहिती आहे. त्यामुळं जे काही पॉईंट सांगेल डेफिनेटली ह्या पॉईंटचा तुम्हाला यूज होणार आहे. पहिले तर आताच बघा, एक 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 स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळे पॉईंट क्लिअर करतो. आपला पॉईंटच आहे शेवटच्या दिवसामध्ये पाठांतरावरती भर द्यायचा आहे. शेवटच्या दिवसामध्ये कशावरती भर द्यायचा आहे? पाठांतरावरती भर द्यायचा आहे. कुठला पाठ करायचा, कुठला नाही करायचा, कोणता सब्जेक्ट पाठांतराचा आहे, सगळं मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. ठीक आहे, चलो. माझा पहिला जो मुद्दा आहे, पहिल्या याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की विद्यार्थ्यांना जे आहे, आता बरेचसे विद्यार्थी, ठीक आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांसोबत संवाद साधल्याच्या नंतर आता जो आहे बरेचसे विद्यार्थी टेस्ट सिरीज देत आहेत. आपले विद्यार्थी टेस्ट सिरीज अटेंड करतायत. ठीक आहे, तर टेस्ट सिरीज अटेम्प्ट मधून जो काही विद्यार्थ्यांचा रिव्ह्यू होतोय, हा पहिला रिव्ह्यू असा आहे की सर टाइम पुरत नाही. पहिला टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट हा तुमच्या समोर पडलेला आताचा सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न आहे. बरोबर, कसं करावे, 100 क्वेश्चन कसे अटेम्प्ट करायचे, हा जो पडलेला पॉईंट आहे. याच्यामध्ये बघा काही मी तुम्हाला की पॉईंट सांगेल. पहिलं तर हे लक्षात घ्या की सगळेच्या सगळे 100 क्वेश्चन अटेम्प्ट करण्याच्या नादाला जाऊ नका. क्लिअर? 100 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे नाहीत. जर झाले तर वेल अँड गुड. पहिला. आता दुसरा, ह्या टाइम मॅनेजमेंटमध्ये विद्यार्थ्याकडून काय चुका होऊ शकतात बघा. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा जो स्ट्रेंथ पॉईंट असतो तो इंग्लिश, मराठी आणि कॉन्ट रिझनिंग आणि काही काही जणांचा बाकीचे सब्जेक्ट असतील. पण विद्यार्थ्याला इथे मी एक सूचना देईल किंवा विद्यार्थ्याला इथे एक गोष्ट सांगेल. ह्या टाइम मॅनेजमेंटमध्ये तुम्ही सुरुवातीला जेव्हा केव्हा तुम्हाला टेस्ट सिरीजचा पेपर हातात येईल किंवा मेन आयोगाचा पेपर तुमच्या हातात येईल, तेव्हा तुमचं पहिलं काम हे असलं पाहिजे की त्याच्यामधलं इंग्लिश आणि मराठी शोधणे. इंग्लिश अँड मराठी. पहिले पेपर हातात आल्याबरोबर हेच काम करायचं की इंग्लिश मराठी कुठं दिलेलं आहे. होतं कसं बघा, बाकीचा जो पार्ट आहे, जर अवघड पार्ट सुरुवातीला जर आला तर तुम्ही जर त्याच्यामध्ये जम्बलिंग जर झाली, तुमची जर त्याच्यामध्ये जम्बलिंग जर झाली, तर शेवटचे जे तुमचे हक्काचे मार्क राहतात, जे तुम्हाला इझी वाटतात, त्या जम्बलिंगमुळे हे सुद्धा मार्क मिस होऊ शकतात. त्यामुळं पहिलं काम हे करायचं, जर तुम्हाला प्रॉपर टाइम मॅनेजमेंट जर करायचं असेल, तुमच्या स्ट्रेंथ कोणत्या आहेत, कोणता सब्जेक्ट तुमचा स्ट्रेंथ आहे. असू शकतं काही विद्यार्थ्यांचा सायन्स स्ट्रेंथ असेल, काही जणांचा कॉन्ट आणि रिजनिंग असेल, काही जणांचा इंग्लिश असेल, काही जणांचा मराठी, काही जणांचा पॉलिटी. तुमच्या स्ट्रेंथ्स कोणत्या आहेत, ह्या स्टेजला तुम्हाला सगळ्यात सोपा सब्जेक्ट कोणता वाटतो, अभ्यास झालेला विषय कोणता वाटतो, तो पहिले त्या याच्या चातक पक्षासारखा पहिले तो शोधून काढायचा. आणि इंग्लिश मराठी हा जो आहे हा तुम्हाला मार्क देणारा किंवा स्कोअर करणारा सब्जेक्ट आहे. इंग्लिश आणि मराठीचे पॉईंट जर तुम्ही सुरुवातीला काढले, 15-15 जर क्वेश्चन आलेले असतील, त्याच्यापैकी तुमचे 22-25च्या जवळपास जर आले, तर तुम्ही अर्धी लढाई तिथं जिंकलेली असेल. हे सांगतोय कशामुळं, जर आपण डिफिकल्ट पार्ट अगोदर घेतला आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला प्रॉपर आन्सर सॉल्विंग जमली नाही, तर जम्बलिंग झाल्यामुळं आपले जे हक्काचे मार्क आहेत, जे इझी पार्ट असतो, तो सुद्धा परीक्षेत अवघड वाटायला लागतो. वेळ प्रसंगी आपल्याला क्रियापदाचे प्रकार, ठीक आहे, वेळ प्रसंगी हे सुद्धा आठवत नाही. ठीक आहे, वाक्याचे प्रकार किती, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, काय भानगड हे सुद्धा कळत नाही. त्यामुळं अगोदर हे सॉल्व्ह करायचं आणि एका सेफ साईडला स्वतःला एका सेफ झोन मध्ये घेऊन जायचं. आता ही प्रॅक्टिस कधी होणार आहे? ही प्रॅक्टिस तुम्हाला टेस्ट सिरीज मध्ये करायची आहे. क्लिअर? चलो, आता येऊयात आपला आजचा जो पाठांतरावाला जो भाग आहे, या पाठांतराच्या भागमध्ये बघा, शेवटचा जो पिरियड असतो ना, तर हा पिरियड जो आहे याच्यामध्ये आता कन्सेप्ट समजून घेण्याच्या नादाला लागू नका. इतक्या दिवस तुम्ही अभ्यास केलेला आहे, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, इथून पुढे तुम्हाला करायचं ते म्हणजे पाठांतरावाल्या गोष्टी तुम्हाला रिवाइज करायच्या आहेत. ते सांगण्या अगोदर आपला तिसरा गोल्डन रूल तुम्हाला सांगतो. जसे 2 पॉईंट सांगितले, आपला गोल्डन रूल काय ठरलेला आहे की 20 एप्रिलच्या नंतर 20 एप्रिलच्या नंतर एकही टेस्ट पेपर सॉल्व करायचा नाही. एकही पेपर 20 एप्रिलच्या नंतर सॉल्व करायचा नाही. पेपर अवघड आला तुम्ही डिमोरलाइज होऊ शकता, पेपर सोपा गेला तुम्ही एकदम हवेत उडू शकता. त्यामुळं हे जे काही 10 दिवस आहेत, तर ह्या 10 दिवसामध्ये स्वतःला एवढं पण जज करू नका.
एवढे असं एक्साइटेडमेंट मध्ये राहू नका की काय होईल कसं होईल, काय काही गरज नाही. 20 एप्रिलच्या नंतर एकही टेस्ट पेपर तुम्हाला सॉल्व्ह करायचा नाही. डायरेक्ट 30 एप्रिलला परीक्षेला जायचं. हा आपला एक गोल्डन रूल तुम्हाला सांगितलेला होता. दुसरा कुठला सांगितलेला आहे, जे 28 आणि 29 एप्रिल आहे. 28 आणि 29 एप्रिल या 2 दिवसामध्ये काय करायचंय, कोणतंही एक करंटचं मॅगझिन सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाचत बसायचं आहे 2 दिवसामध्ये. याच्यामध्ये अशा गोष्टी राहतात, असे नाव राहतात, असे डेज राहतात, अशा बऱ्याचशा गोष्टी राहतात ज्या तुम्ही 1 डे बिफोर पेपरचे वाचले की दुसऱ्या दिवशी ॲज इट इज पेपरला येतात. हा भाग सुद्धा पाठांतराचा आहे. कुठला, कॉन्ट आणि रिडिंगच्या बाबतीतचं, करंट अफेअर्सच्या बाबतीचं विद्यार्थ्यांना सुरुवातीपासून, आपल्या बॅचेसचे विद्यार्थी जर ऐकत असलेल्यांना माहिती आहे, सुरुवातीपासून तुम्हाला सांगितले की 28 आणि 29 तारखेच्या नंतर ह्या 2 दिवसामध्ये तुम्हाला वाचायचे फक्त आणि फक्त करंट अफेअर्स. आणि कुठलंही एनी वन मॅगझिन, कुठलंही एक मॅगझिन तुम्हाला या ठिकाणी वाचायचं आहे. ॲज इट इज वाचलेलं दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये जर आलं तर तुमच्या लक्षात राहतं प्रॉपर. बेस्ट वे याच्यामध्ये तुम्ही असं करू शकता, जर तुमचा ग्रुप असेल, तुम्ही जर ग्रुप स्टडीमध्ये जर याच्यामध्ये ग्रुपमध्ये जर स्टडी करत असाल तर सिम्पल साधा फंड आहे, मस्त याचं 2 दिवस तुम्ही ग्रुप डिस्कशन करा, 28 आणि 29 तारखेला, राईट. 20 तारखेच्या नंतर टेस्ट पेपर सोडवायचा नाही. सर आता इन बिटवीन द डेज काय करायचं, इन बिटवीन द डेज तुम्हाला सांगतो काय करायचंय. आतापर्यंत तुम्ही वाचलेला आहे, प्रत्येक विषय वाचलेला आहे, पॉलिटी विषय वाचलेला आहे, मराठी वाचलेला आहे, इंग्लिश वाचलेला आहे, सगळे विषय वाचलेले आहेत. आता हे विषय वाचताना तुम्ही जेवढं अंडरलाईन केलेलं आहे, हे विषय वाचताना तुम्ही जेवढं अंडरलाईन केलेलं आहे, तुम्ही सर्कल केलेलं आहे, भलेही आता आपल्याला सगळेच शब्द महत्त्वाचे वाटतात, हा पार्ट वेगळा आहे, पण जे काही अंडरलाईन केलेलं आहे, हा अंडरलाईन केलेला पार्ट ह्या डेजमध्ये पार्ट करा. स्पेशली मी तुम्हाला सांगतो, पॉलिटीमध्ये, पॉलिटी राज्यघटना या विषयामध्ये तुम्हाला पाठांतर लागणार आहे. बरेचसे डे राहतात, आपल्याला घटना अंमलात कधी आली आणि घटना स्वीकृत कधी केली, संविधान सभेनं कधी स्वीकृत केली आणि अंमलात कधी आणली, हे डेज सुद्धा आपल्याला कन्फ्यूज करू शकतात. आणि एक ओव्हरलुक ज्याला म्हणतो, ठीक आहे. आता घटनेचे तुम्ही ज्या वेळेला रिव्हिजन कराल त्यावेळेला एकूण भाग किती आहेत, शेड्यूल्स किती आहेत, आर्टिकल किती आहेत, अगोदर किती होते, नंतर किती झाले, कोणत्या भागामध्ये काय काय सांगितलेलं आहे, फंडामेंटल राईट्स कुठून कुठपर्यंत सांगितलेले, तिसरा भाग कशामध्ये आहे, चौथा भाग काय सांगतो, पाचवा भाग काय सांगतो, सहावा भाग काय, हे तुम्हाला ऑप्शन इलिमिनेट करायला ह्या गोष्टी सोप्या जातात. त्यामुळे हे जे आर्टिकल असतील किंवा हे जे डेट्स असतील, डेट्स पॉलिटी मधल्या ज्या डेट्स असतील, ह्या डेट्स विचारण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तुम्ही टेस्ट सिरीजमध्ये एक अनुभव घेतलेला असेल की ते तुम्हाला सगळं माहिती राहतं, पण तुम्ही कन्फ्यूज कशामध्ये होतात. समजा स्पेशल मेजॉरिटी असेल तर स्पेशल मेजॉरिटी लागू कुठं होते, या साध्या साध्या गोष्टीला ऐन वेळेला आपण कन्फ्यूज होतो. हे कशामुळे होतं, तुमचं पाठांतर नसल्यामुळं. त्यामुळं पॉलिटी हा सब्जेक्ट तुम्हाला पाठ करावा लागणार आहे ह्या शेवटच्या दिवसामध्ये, राईट. तसंच तुम्हाला जिओग्राफीच्या बाबतीत सुद्धा, जिओग्राफीच्या बाबतीत जे काही हे असतील, नॅशनल हायवेज असतील, त्याच्यानंतर उंच पर्वत असतील, त्याच्यानंतर कोकणातल्या खाड्या असतील, जिल्ह्यांचा क्रम असेल किंवा बाकीचा आणखी काही पाठांतरावाला भाग जो तुम्हाला वाटेल की हा मला पाठ करावा लागतो, हा सगळा भाग तुम्हाला या शेवटच्या दिवसामध्ये घ्यायचा आहे प्रत्येक विषयाच्या बाबतीत. क्लिअर. आता इंग्लिश आणि मराठीचं ह्या शेवटच्या दिवसामध्ये तुमची एक स्ट्रॅटर्जी असली पाहिजे. जसं मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आलेलो आहे, इंग्लिश आणि मराठीच्या बाबतीत, इंग्लिश आणि मराठीच्या बाबतीत जे तुमचं ग्लोसरी आहे ह्याचं पाठांतर ह्या दिवसामध्ये वाढवा. कारण परीक्षेच्या अगोदर पाठ केलेल्या गोष्टी विसरत नसतात, राईट. परीक्षेच्या अगोदर तुम्ही खूप इंटेन्शनी वाचत असता, त्यामुळे परीक्षेच्या अगोदर पाठ केलेल्या गोष्टी विसरत नाहीत. इंग्लिश आणि मराठीची ग्लोसरी तुमची पाठ झाली पाहिजे त्या डेज मध्ये. मी जे म्हटलं शेवटच्या दिवसामध्ये पाठांतर वाढवा, इंग्लिश आणि मराठीच्या बाबतीत ग्लोसरी वाढवायची. पॉलिटीच्या बाबतीत मॅक्सिमम डेट्स लक्षात ठेवायचे आहेत, नंबर्स लक्षात ठेवायचे आहेत पॉलिटीच्या बाबतीत. जिओग्राफीच्या बाबतीत जेवढ्या तुमच्या ट्रिक्स असतील ह्या ट्रिक्स रिवाइज करत चला. एन्व्हायरमेंटमध्ये पाठांतरापेक्षा कन्सेप्ट जास्त आहेत, त्यामुळे त्या कन्सेप्ट परत एकदा रिवाइज करा. GIS GPS ह्या भागामध्ये टेक्निकल गोष्टी ज्या आहेत, टेक्निकल जेवढ्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी समजून घ्या. स्पेशली GIS GPS मध्ये जे लॉंग फॉर्म्स आहेत हे लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. एन्व्हायरमेंट सब्जेक्टमध्ये तुम्हाला बऱ्याचशा नॅशनल सँक्च्युरीज पाठ करावा लागतात, रामसर क्षेत्र पाठ करावं लागतं, तुम्हाला फॉरेस्ट डेटा पाठ करावा लागतो, मागच्या वर्षी फॉरेस्ट किती होतं, ह्या वर्षी किती आहे हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं. जिओग्राफीमध्ये तुम्हाला आणखी पाठांतर करायचंय, ते म्हणजे सेन्सस, जनगणना. इथं तुम्हाला पाठांतराची खूप जास्त गरज आहे. हे विषय रिवाइज करा, हे टॉपिक रिवाइज करा. बघा मी तुम्हाला आतापर्यंत इंग्लिश आणि मराठीच्या बाबतीत ग्लोसरी सांगितली, पॉलिटीच्या बाबतीत डेट्स आणि नंबर्स सांगितले, एन्व्हायरमेंटच्या बाबतीत कन्सेप्ट सांगितल्या,
GIS GPS च्या बाबतीत टेक्निकल आणि लॉंग फॉर्म समजून घ्यायला सांगितलेले आहेत आणि एन्व्हायरमेंटच्या बाबतीत जे नॅशनल सायन्स आणि एन्व्हायरमेंटचा रिपोर्ट जो असतो हा रिपोर्ट एक तुम्हाला बघायचा आहे. एन्व्हायरमेंट डेटावरती जो रिपोर्ट असतो इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये जो काही दिलेला असेल किंवा फॉरेस्ट रिपोर्ट मध्ये जो दिलेला असेल हा रिपोर्ट सुद्धा तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. जिओग्राफी मध्ये नॅशनल हायवेज एकदा चेक करून घ्यायचे. त्याच्यानंतर जनगणना हा टॉपिक एकदा पाठांतरावाला टॉपिक आहे त्याला एकदा रिवाइज करायचं आहे. घसा कोरडा झाला ठीक आहे. चला हे सगळं तुम्हाला एवढ्या ह्या लास्टच्या दिवसामध्ये करायचं आहे. क्लिअर. चलो मराठीच्या ग्लोसरीच्या बाबतीत आजपर्यंत ज्या पुस्तकाला तोड नाही ते म्हणजे मोरा वाळंबे सरांचं पुस्तक. ज्या तो गोष्टी तुम्हाला ग्लोसरी पाठ करायची आहे पहिली मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकामधली ॲज इट इज ग्लोसरी पाठ करा. हे झाल्याच्या नंतर देन ओनली अदर बुक्सला हात लावा. या लास्टच्या स्टेजला तुम्हाला सगळं वाक्यांबद्दल अनेक वाक्यांबद्दल एक शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, एक वचन, अनेक वचन, मराठीमधून आलेले शब्द, तत्सम शब्द, तद्भव शब्द हे वर्ड्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आणि प्रत्येक पार्ट वाचताना तुम्ही जिथं जिथं अंडरलाईन केलेलं आहे फॉर एक्झाम्पल शक्य क्रियापद तुम्हाला विचारलं शक्य क्रियापद याचं तुम्हाला माहिती आहे तुम्ही अंडरलाईन करायला ते खाववते, पळवते, मळमळते, गडगडते ठीक आहे. खाववते, करवते, आईकडून काम करवते, आई बाळाला खाववते ठीक आहे. हे जे उदाहरण आहेत करवते, खाववते हे जे शक्य क्रियापदाचे जे काय हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे. मी एवढा परफेक्ट नाहीये पण काही मिस्टेक जर होत असतील तर समजून घ्या पण मला नेमकं सांगायचं काय हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. इन शॉर्ट मध्ये परत सांगतो प्रत्येक सब्जेक्टची जे काही तुम्ही अंडरलाईन केलेले आहेत ज्या काही ट्रिक्स काढलेल्या आहेत ज्या काही तुमच्या नोट्स काढलेल्या आहेत स्टिक अप टू दॅट पार्ट ओनली. आणि प्रत्येक विषयामध्ये इंग्लिश, मराठी, एन्व्हायरमेंट हे करायचंय. पॉलिटीमध्ये डेट्स आणि नंबर्स लक्षात ठेवायचे. ह्या ज्या काही मी तुम्हाला स्ट्रॅटर्जी सांगितलेल्या ह्या स्ट्रॅटर्जी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. क्लिअर. आणखी तुम्ही जर प्रॅक्टिस करत असाल तर ह्या प्रॅक्टिसमध्ये तुमचा एक भाग उल्लेखित पाहिजे, एक भाग तुम्हाला जमला पाहिजे. तो म्हणजे पेपर हातात आल्याबरोबर तुम्हाला शेवटी ठीक आहे तुम्हाला ABCD जी असते ABCD ही ABCD तुम्हाला लिहून ठेवता आली पाहिजे. तेवढ्या विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तुम्हाला ह्या पार्ट करून घ्यायचा आहे. तुमच्या पेपरवरती लिहायचा आहे. जिथं रफ भाग आहे त्या रफ पार्ट मध्ये तुम्हाला हा भाग घ्यायचा आहे. कारण तुम्हाला याचे रिझनिंग मधले क्वेश्चन्स तुमचे इथं सुटणारे आहेत. रिझनिंग वाले स्पेशली काय करायचं झेड पासून ए पर्यंत उलटी ABCD लिहून टाकायची. झेड पासून ए पर्यंत आणि त्याचा नंबर त्याच्या खाली लगेच असले पाहिजे. ए आलं इथं 1 नंबर, बी आलं इथं 2 नंबर, ABCD आणि त्याची नंबरिंग सुद्धा तुमची जमली पाहिजे. आणि मराठीच्या बाबतीत काय करायचंय मराठीच्या बाबतीत जी वर्णमाला आहे ही वर्णमाला तुम्ही जसं हे रफ वर्क लिहून ठेवलं तसं मराठीची वर्णमाला सुद्धा तुम्हाला लिहून ठेवायची आहे. याच्यामध्ये तुमचा पार्ट कुठला सुटतो बराच पार्ट तुमचा मराठी मधला याच्यामधून सुटू शकतो जर त्याच्यावरती क्वेश्चन आले तर. ठीक आहे. मग कठोर व्यंजने कोणते, मृदू कोणते ठीक आहे. तुमचा एक ते तुम्हाला क ख ग ग जे काय असेल तुम्हाला त्या प्रॉपर फॉर्मॅटमध्ये मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकात जसं लिहिले तसं तुम्ही एकदा प्रॉपर रफ वर्क मध्ये इव्हन फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये 1 ते 2 मिनिटांमध्ये तुम्हाला हा सगळा भाग रफ वर्क मध्ये करायचा आहे. राईट. चलो मी हे जे काही बोललो हे सगळं कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर सारखं बोललो. कमी वेळामध्ये तुम्हाला खूप कॉन्सन्ट्रेटेडली मी बॉम्बार्डिंग केलेली आहे की तुम्हाला हा भाग करायचा आहे. व्हिडिओ जर समजत नसेल तर परत एकदा रिवाइज करा. कोणत्या सब्जेक्टमध्ये सरने काय सांगितलेले परत एकदा ऐका आणि तुमच्या अभ्यासाचे प्रॉपर नियोजन ह्या शेवटच्या दिवसामध्ये करा. क्लिअर. चलो याच्या व्यतिरिक्त जर तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंटमध्ये टाका किंवा कॉल करून सुद्धा विचारू शकता. ठीक आहे. चलो आशा करतो की तुम्हाला हा भाग समजलेला असेल. बरेच विद्यार्थी म्हणले की सर तुम्ही थोडंसं कम्युनिकेशन जरी आमच्यासोबत शेवटच्या पिरियडमध्ये ठेवलं तरी आमचे 1-2 मार्क असेच वाढतात. तर त्या दृष्टीनं मी तुम्हाला वेळोवेळी जसं लागेल त्या पद्धतीने हे व्हिडिओ घेऊन येतोय. असे 1, 2, 3, 4 व्हिडिओ परीक्षेच्या काळापर्यंत माझे येणार आहेत. प्रत्येक व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका आणि त्याला इम्प्लिमेंट करा. डेफिनेटली सांगतो तुमचे मार्क परीक्षेमध्ये वाढणार म्हणजे वाढणार. थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडी.